जरांगेंनी ओबीसी आरक्षणावर बोलू नये, जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना खुलं आव्हान दिल्याचं पाहायला मिळते। आपण आता थेट कोर्टातच भेटू असं हाके म्हणतायत। जरांगेंनी ओबीसी आरक्षण चॅलेंज करण्याचं वक्तव्य केलं होतं आरक्षणाला, आणि ओबीसी आरक्षणावरील जरांगेंच्या वक्तव्यावरून आता लक्ष्मण हाके यांनी संताप व्यक्त केला आहे। तर जरांगेंना ओबीसी आरक्षणाविषयी त्यांनी बोलू नये आणि आता आपण कोर्टातच भेटूया। जरांगेंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आपण थेट कोर्टात भेटू असं खुलं आव्हान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांना दिलंय। एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची। अरे हे दोन विरोधाभासी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का? अरे तुझ्याकडून ती अवकातच नाही, ते सोडूनच दे। परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटक्या विमुक्त जाती जमाती आम्ही तू कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच। तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच। मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय, शपथेचं उल्लंघन केलंय, छत्रपती शिवरायांच्या शपथेचं उल्लंघन केलंय। कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं। मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।